आपल्यासोबत तृप्ती देसाई या फोन लाईन वरून जोडलेल्या आहे। आपण पाहतोय साताराच्या या सासपेडेमधील ही धक्कादायक घटना घडलेली आहे। या ठिकाणी 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता कुटुंबियांकडून गावकऱ्यांकडून होतीये। हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो हो पोहोचतोय। एकीकडे दिवाळीचा उत्साह सुरू आहे, मात्र साताराच्या सासपडे या ठिकाणी धक्कादायक प्रकार घडलाय। हो, मी 2 दिवसापूर्वी सासपड्याला जाऊन आले। या दोन्ही मुलींच्या आईलाही भेटून आले आणि खरं तर घटना एवढी गंभीर आहे, मी त्या दिवशीच सांगितलं की या मुलीची हत्या नाही तर महाराष्ट्रातल्या सुरक्षिततेची ही हत्या आहे। कारण घरामध्ये ही हत्या करण्यात आलेली आहे। 2013 साली याच व्यक्तीने दुसऱ्या मुलीला सुद्धा अशाच पद्धतीने जे आहे ते मारून टाकलेलं होतं आणि त्याच वेळी पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला असता तर ही जी आर्या आहे तिचा जीव अजिबात गेला नसता। आणि आज सासपडे गावामध्ये इतकी भयान शांतता आहे, एवढी भीती आहे, कोणी शेतात कामाला जात नाही। आजूबाजूची गावं जी आहेत ती भीतीच्या छायेखाली आहेत आणि म्हणूनच सगळीकडे दिवाळी जरी असली तरी आमचं म्हणणं आहे की फाशी ही तातडीनं झाली पाहिजे। आज आपण कोपर्डीचं प्रकरण बघतोय, अनेक प्रकरणं झाली, परंतु फाशीची शिक्षा जी आहे ती अनेक वर्ष फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा होत नाही। आणि म्हणूनच मी परवा मागणी केली की ज्या आरोपीला अटक झालेली आहे त्याला तातडीनं अगदी सुप्रीम कोर्टापर्यंतचे जे निर्णय आहेत ते 3 महिन्याच्या आत सगळे झाले पाहिजेत आणि त्याला फासावर लटकवलं पाहिजे। तर असे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना धडाई मिळेल आणि यापुढे असे गुन्हे करण्याची कुणाची हिंमत राहणार नाही। जी, धन्यवाद तृप्तीताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।